हॅलो, मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण इस्रायल आणि अमेरिका यांनी जो इराणवर हल्ला केलेला आहे, त्यांचं जे युद्ध सुरू आहे आपसामध्ये, त्याबद्दल काही चर्चा करूया. मित्रांनो, आपल्याप्रमाणेच मलाही मला वाटतं की बहुतेक सर्वच लोकांना असं वाटलं होतं की इराण खूप लवकर आपले गुडघे टेकेल आणि झालंही तसंच. अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी अ, हे हल्ल्यामध्ये अगदी ठार झाले. तेच नाही ठार झाले, तर त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातली अगदी जवळची मंडळीसुद्धा मोठ्या संख्येनं ठार झाली आणि आपल्याला वाटलं की आता हे युद्ध संपेल. हे अमेरिकेला सुद्धा वाटलं होतं. हे कदाचित इस्रायलला सुद्धा वाटलं असेल आणि इथं आपण सगळेजण चुकलो. कारण इराणच्या चिवटपणाची कल्पना तशी कोणाला यायला नाही. एकतर त्यांच्याकडे एवढे शस्त्र असतील आणि ते इतके करेजियस असतील, इतके डेअरिंगचे निर्णय घेतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. आणि या अर्थानं त्यांनी सगळ्या जगाला एका अर्थानं चुकवलं. आणि म्हणून आपल्यासारखी, तुमच्यासारखी, माझ्यासारखी मंडळीच नाही, तर अनेक देशांना, तेथील राष्ट्रप्रमुखांना असं वाटलं, की इराण तर संपणार आहे आणि त्यामुळं आपण अमेरिकेला आताच दाखवून देणं गरजेचं आहे, की आम्ही तुमच्यासोबत आहेत. कारण दीर्घकाळामध्ये पुढे आपल्याला अमेरिका मित्रराष्ट्र म्हणून हवं आहे आणि त्याला नाराज करणं आपल्या फायद्याचं नाही. म्हणून सगळ्याच राष्ट्राध्यक्षांनी तशी बोटचेपी भूमिका घेतली होती. परंतु आता सर्वांनाच कळालेलं आहे, की इराण काय आहे आणि ज्याला कोणाला इराणचा इतिहास माहिती आहे, त्यांना हेही माहिती आहे, की इराणनं स्वतःहून कधीही कुणावर आक्रमण केलं नाही आणि जेव्हा केव्हा त्यांच्यावर आक्रमण झालं, तेव्हा ते कधीही मागे हटले नाहीत. हा काहीतरी एक राष्ट्रीय म्हणा किंवा सांस्कृतिक एक वारसा त्यांच्याकडे आहे. आणि जसं युद्ध सुरू झाल्यापासून इराणबद्दल खूप काही लिहून येत आहे. YouTubeला व्हिडिओ येत आहेत आणि एका अर्थानं इराणचा एक नवा परिचय जगाला होत आहे. आत्तापर्यंत सर्वांचाच असा समज होता. अगदी भारतामध्ये तर होताच होता तो. कारण इराण हा एक मुस्लिम देश आहे. तेथील स्त्रिया हिजाब, बुरखा वापरताना दिसतात. तशा प्रकारच्या बातम्या येतात, की इस्लामिक रिव्हॉल्युशनरी सत्ता तिथे आहे आणि स्त्रियांना दुय्यम वागणूक दिलं जातंय. परंतु आता जी माहिती मिळते सगळी, ती सगळी या सर्वाला छेद देणारी आहे. तिथं साक्षरतेचं खूप मोठं प्रमाण आहे. महिला साक्षरता ही खूप मोठी आहे. तिथे रस्त्यावर दिवसा-रात्री महिला टॅक्सी चालवतात. म्हणजे इतकी सुरक्षेची हमी त्यांनाही वाटते. त्यांना एवढा भरोसा वाटतो आपल्या व्यवस्थेवर, अशी व्यवस्था तिथे आहे. खूप सायंटिस्ट आहेत तिथे आणि ह्या सायंटिस्ट लोकांपैकी 60% ह्या महिला आहेत. यावरून त्यांच्या सामाजिक स्थितीची कल्पना यावी आणि अगदी फौजमध्ये सुद्धा म्हणजे सैन्यामध्ये सुद्धा स्त्रियांचं लक्षणीय असं प्रमाण आहे. हे आपल्या भारतातही नाही आणि आशियातल्या कोणत्याही राष्ट्राकडे नाहीये. हे सगळं समजल्यानंतर मला वाटतं, की अनेक लोकांचे डोळे विस्फारले असतील आणि मागासलेपण किंवा पुढारलेपण आपण एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा धर्माला जे असोसिएट करण्याची चूक सातत्याने करत आलेलो आहोत, त्याला एक सुंदर छेद बसण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आपल्या देशातीलही सरकारला वाटलं, की आपण इराणची बाजू घेतली, तर ते आपल्या फायद्याचं असणार नाही. आणि त्यामुळे अगदी युद्धाच्या पूर्वी 1-2 दिवस अगोदरच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाऊन आले होते आणि त्यांनी ते त्यांचं सध्या अतिशय गाजत असलेलं स्टेटमेंट, इस्रायल इज फादरलँड अँड इंडिया इज मदरलँड, हे सगळीकडे व्हायरल होत आहे.
आणि आतापर्यंत खोट्या राष्ट्रप्रेमाची आणि राष्ट्रवादाची आपण जी काही हाकाटी करत होतो, जो डंका वाजवत होतो, तो गॅसची टंचाई निर्माण झाल्यानंतर अगदी 4-5 दिवसातच आपला हा नशा उतरला आणि जीवन जगत असताना आपल्या जीवनावश्यक गरजा भागणं आवश्यक आहे आणि त्या गरजा आपल्याला अनेक देश पुरवतात. मग ते देश मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बुद्धिस्ट असतील. कारण आपलं असं एक अस्तित्व व्हॅक्यूममध्ये नाही आहे पृथ्वी तलावर. आपण सार्वभौम असू, परंतु आपण स्वावलंबी नाही आहोत आणि कुठलाही देश नाही आहे. अगदी अमेरिकेला सुद्धा अनेक देशातून अनेक गोष्टी घ्याव्या लागतात आणि त्यामुळे सर्वांशी प्रेमानं राहणं, सर्वांचा जगण्याचा अधिकार मान्य करणं, सर्वांच्या धर्माचा आदर करणं हे आवश्यक आहे आणि हे कुठेतरी आपण मला वाटतं की गेल्या काही वर्षामध्ये विसरलो होतो. इथून पुढे मला वाटतं की आपले देश बांधव याची काळजी घेतील आणि अगदी लांब कुठेतरी एखाद्या देशामध्ये युद्ध होतं आणि त्याची झळ आपल्याला कशी बसते. अगदी दिवस-दिवस गॅसच्यासाठी आपल्याला रांगा लावाव्या लागतात आणि पेट्रोल आणि डिझेल जर महाग झालं येणाऱ्या काही दिवसामध्ये, तर काय-काय होऊ शकतं, किती महागाई होऊ शकते, सर्वांचंच, अगदी सर्वांचंच नुकसान होऊ शकतं. याची आता आपल्याला मला वाटतं की कल्पना आली असेल आणि अगदी काहींना नसेलच आली, तर त्यांना ती यावी. मित्रांनो, असं म्हटलं जातं की युद्धानं कुठलेही प्रश्न सॉल्व्ह होत नाहीयेत. कारण युद्ध हाच एक प्रश्न आहे. हाच मोठा प्रश्न आहे. तो बाकीचे प्रश्न कसे सोडवेल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपली सगळी मानवजात पृथ्वी तलावरील कनेक्टेड आहेत. आपण विलग नाही आहोत. कुठलाही देश पृथ्वीपासून विलग नाहीये. दुसऱ्या देशापासून विलग नाहीये. म्हणून आपली जी डेस्टिनी आहे ती एकत्र आहे. वी शेअर अ डेस्टिनी विथ ऑल ऑफ द ह्युमॅनिटी. वी कॅनॉट ऑपरेट इन व्हॅक्यूम. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर हे शहाणपण आपल्या सर्वांना येवो, अशी मी आशा करतो. मित्रांनो, या संदर्भामध्ये आपली काय निरीक्षणं आहेत, आपली काय मतं आहेत, ती मला तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतरही भेटूच. तोपर्यंत नमस्कार.